वास्तव आहे. कळ्या फुलण्या अगोदरच कोमेजून जात आहे. असाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय अकोला जिल्ह्यातून. अकोला जिल्ह्यात 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना घडली. तसेच या चिमुकलीला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पाहूयात. अकोला जिल्ह्यातून चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. एका 10 वर्षीय चिमुकलीवर नात्यातील नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत शहरातील अकोटफैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शुक्रवारी सकाळी अटक केली. यश गवई, वय वर्ष 24 असे त्या नराधम तरुणाचे नाव. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो. बदलापूर येथे चिमुकल्या मुलीच्या अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त झाला. अकोला जिल्ह्यात सुद्धा नराधम शिक्षकाने 8वीतील 6 मुलींना अश्लील चित्रफित दाखवून त्यांचा विनयभंग केलाय. अकोला व वाशिम जिल्ह्यात मुलींच्या विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता तरुणाने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राज्यात मुली, युवती व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तेल्हार तालुक्यातील तक्रारदार कुटुंब शहरातील वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यासोबत 10 वर्षाची पीडित मुलगी देखील आली. ते अकोला तालुक्यातील तामसवाडी गावात देखील गेले होते. या गावात आरोपी नराधम तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या संदर्भात कुणालाही सांगितल्यास आरोपीने पीडितेला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान आई वडील काम आटपून घरी परतल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या अगोदर साधारणतः 1 वर्षापूर्वी तक्रारदार यांच्या तेल्हार तालुक्यातील गावात देखील आरोपी तरुणाचे पीडितेवर अत्याचार केला होता. चिमुकल्या मुलीने हे सर्व सांगताच आई वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने अकोटफैल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची जबानी घेऊन तात्काळ अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. नराधम आरोपीचा शोध घेऊन त्याला वल्लभनगर येथून अटक केली. या प्रकरणात महिला पोलीस अधिकारी सखोल तपास करीत असल्याची माहिती अकोटफैल पोलीस ठाण्याचे प्रभारी गजानन राठोड यांनी दिली. विकृत मनोवृत्तीमुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश फापाळे. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा.